Good morning to all. So in last lecture we have covered type of vectors. Okay, again we are going to continue today next vectors, that is agrobacterium vectors. Okay, so agrobacterium vectors. आता what is in last lecture आपण बघितलं vectors म्हणजे काय. Okay, what is the role of vectors. Okay, how vectors are used in the genetic manipulation, म्हणजेच जीन ट्रान्सफर करण्यासाठी. So the genus agrobacterium is a bacteria. Okay, agrobacterium as a vector म्हणजे हे कंप्लीट काय आहे, एक वेक्टर आहे. हा बॅक्टेरिया म्हणून बॅक्टेरिया ॲज अ व्हेक्टर्स ओके म्हटलं तरी चालेल ह्या ठिकाणी, कारण ॲग्रोबॅक्टेरियम हे काय आहे, हा एक बॅक्टेरिया आहे. ओके, म्हणजेच तो ग्रॅम निगेटिव्ह बॅक्टेरिया आहे. म्हणजे ग्रॅम बॅक्टेरियामध्ये दोन प्रकार आहेत, एक ग्रॅम पॉझिटिव्ह अँड सेकंड वन इज द ग्रॅम निगेटिव्ह बॅक्टेरिया. सो ॲग्रोबॅक्टेरियम इज अ ग्रॅम निगेटिव्ह बॅक्टेरिया. ओके, आता ग्रॅम पॉझिटिव्ह आणि ग्रॅम निगेटिव्ह बॅक्टेरियामध्ये डिफरन्स काय आहे, तर हे ह्यांच्यामध्ये डिफरन्स त्यांच्या पेप्टिडोग्लायकॉन लेअरवरती, म्हणजे त्यांचं जे सेल वॉल स्ट्रक्चर आहे ते सेल वॉल स्ट्रक्चरवरती त्यांच्यामध्ये डिफरन्सेस असतो. सो आपल्याला इन डिटेल आपल्याला व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन ग्रॅम पॉझिटिव्ह आणि ग्रॅम निगेटिव्हमध्ये आपल्याला डिटेलमध्ये नाही जायचं आहे. फक्त माहिती पाहिजे की ॲग्रोबॅक्टेरियम इज एन ग्रॅम निगेटिव्ह बॅक्टेरिया विच बिलॉंग्स टू फॅमिली रायझोबिएसी फॅमिली. ओके, रायझोबिएसी फॅमिलीमधला तो जीनस आहे, विच इन्क्लूड सिम्बायोटिक बॅक्टेरिया लाईक रायझोबियम. ओके, आता रायझोबिएसी फॅमिलीमधले जे बॅक्टेरियाज आहेत, ओके, फॉर एक्झाम्पल रायझोबियम एक आहे. रायझोबियम काय करतो, हा सिम्बायोटिक असोसिएशनमध्ये प्लांटवरती असतो. लेग्युमिनेसी फॅमिलीमधले जे प्लांट्स आहेत, हायर प्लांट्स, त्यांच्या रूटच्या असोसिएशनवरती असतो, त्यांच्यावरती रूट नूडल्स बनवतो. ओके, फॉर एक्झाम्पल शेंगा, भुईमुग शेंग वगैरे असेल तर त्यांच्या किंवा अदर लेग्युम्स काही प्लांट्स असतील तर त्याच्या रूटवरती रूट नूडल्स असते. तर ते रूट नूडल्समध्ये बॅक्टेरियाज असते, तर त्यामध्ये एक रायझोबियम बॅक्टेरिया असतो. तर त्याच फॅमिलीच्या बॅक्टेरियामधला हा ॲग्रोबॅक्टेरियम एक बॅक्टेरिया आहे. हा दीज ॲग्रोबॅक्टेरियम ऑल्सो फॉर्म अ ट्यूबर लाईक ग्रोथ ऑन द रूट सरफेस. ओके, ऑन द डायकॉट प्लांट्स. ओके, agrobacterium is an gram negative bacteria and pathogenic soil bacteria causing infection to the dicot plant. म्हणजे डायकॉट प्लांट मोनोकॉटमध्ये नाही, फक्त डायकॉट प्लांटमध्ये काय करतो, हा प्लांटला इन्फेक्शन करतो आणि त्या डायकॉट प्लांटच्या रूटवरती असं एक मोठा गाठीसारखा, त्याला गॉल ब्लॅडर असं म्हणायचं. ओके, तर अग्रोबॅक्टेरियम टिमिफॅसिन कॉजेस क्राउन गॉल डिसिजेस, म्हणजे मोठा गाठीसारखं, कॅन्सरचं गाठ जसं वाढते त्या टाईपचं गाठ त्याच्यावरती रूटवरती वाढतो. ओके, क्राउन गॉल डिसिजेस अँड ॲग्रोबॅक्टेरियम रायझोजिन्स कॉजेस हेरी रूट डिसिजेस. ओके, अशा ॲग्रोबॅक्टेरियमच्या दोन स्पेसीज आहेत. ओके, तर बोथ स्पेसीज हार्बर लार्ज प्लाझ्मिड अबाउट 150 to 200 किलो बेस पेअर. ओके, म्हणजे दोन्ही स्पेसीज ॲग्रोबॅक्टेरियमचे यूज केला जातो. प्लाझ्मिड त्यांचा, त्या बॅक्टेरियामधलं जे प्लाझ्मिड आहे ते प्लाझ्मिड यूज केला जातो जीन मॅनिप्युलेशन, म्हणजे जीन ट्रान्सफर करण्यासाठी. त्यामध्ये जवळपास 150 to 200 किलो बेस पेअर. ओके, एवढा मोठा जीन साईज आपण त्यामधलं कट करून आपण काय करू शकतो, लार्जेस्ट DNA आपण त्यामध्ये इन्सर्ट करू शकतो त्या बॅक्टेरियामध्ये. ओके, त्यानंतर ॲग्रोबॅक्टेरियम टिमिफॅसिन इट इज अ TI प्लाझ्मिड. ओके, अँड ॲग्रोबॅक्टेरियम रायझोजिन्स इज अन RI प्लाझ्मिड. ओके, TI प्लाझ्मिड आणि RI प्लाझ्मिड हे असे वेगवेगळे त्याला काय दिलेलं आहे, नाव दिलेले आहे. ओके, आता TI म्हणजे काय आहे, टिमिफॅसिनवरून त्याला नाव पडलं, आणि RI बॅक्टेरिया काय म्हणले त्याला, रायझोजिनस, ॲग्रोबॅक्टेरियम रायझोजिनस RI म्हणून त्याचं नाव R दिलेलं आहे. द पार्ट ऑफ द DNA विच इज ट्रान्सफर्ड इज कॉल्ड ॲज TDNA. म्हणजे आपण ॲक्च्युअली पुढच्या स्लाईडमध्ये बघणार होते त्याचं डायग्राम, मग तुम्हाला TDNA म्हणजे काय समजेल, की ॲक्च्युअली त्यामधला TDNA म्हणजे काय, की कुठला पार्ट ॲक्च्युअली तो ट्रान्सफर होतो, हा नॅचरली काय होतो, जीन ट्रान्सफर होतो. ओके, नॅचरल होतो त्याच्यामध्ये. ओके, आता नॅचरल कसं होतं ते आपण बघूया. सो पार्ट ऑफ DNA विच ट्रान्सफर्ड इज कॉल्ड ॲज TDNA. TDNA काय नाव पडले त्याला, ट्रान्सफर होतो ॲटोमॅटिकली म्हणून त्याला TDNAच नाव पडलं. मोबाईल जेनेटिक एलिमेंट. द TDNA इज बॉर्डर्ड बाय 50 बेस पेअर डायरेक्ट रिपीट. ओके, TDNAच्या दोन्ही साईडला एक 25 बेस पेअरचा, राईट साईडला 25 बेस पेअर, लेफ्ट साईडला हे त्यांचे काय ते बॉर्डर आहे ते मदत करते, विच हेल्प्स इन ट्रान्सफरिंग देअर TDNA फ्रॉम बॅक्टेरिया टू प्लांट्स. ओके, आता ॲक्च्युअली आपण काय बघूया, फॅक्टरची डायग्राम बघूया म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. ओके, दिस इज द स्ट्रक्चर ऑफ TI प्लाझ्मिड. ओके, TI प्लाझ्मिडचं हा स्ट्रक्चर आहे. तर TI प्लाझ्मिडमध्ये आता काय आहे, ॲक्च्युअली TDNAचं रिजन कुठून आहे, इथून. ओके, इथून ते इथंपर्यंत हे काय आहे, TI प्लाझ्मिडचं हा पार्ट आहे.
ओके. तर ह्याचं मगाशी आपण डिस्कस केलं की राईट बॉर्डर अँड दिस वन इज द लेफ्ट बॉर्डर. ओके, विच इज अप टू 25 बेस पेअर, नॉट किलो बेस पेअर, ओनली बेस पेअर. 25 बेस पेअरचा हा लॉंग आहे लेफ्ट बॉर्डर आणि राईट बॉर्डर 25 अप टू 25. ओके, राईट बॉर्डर. तर ह्याच्यामध्ये बाकीचे काही TDNA मधले जे पार्ट आहेत हे काही ओपाईन तयार करतो, काही जीन पार्ट्सपासून, काहीपासून सायटोकायनिन हार्मोन तयार होतो, काहीपासून ऑक्सिन हार्मोन तयार होतो. ओके, तर आपल्याला हे जे पार्ट आहे TDNA पार्ट हे काय आहे, नॉन इसेन्शियल पार्ट आहे. ओके, ह्याच्यामधलं हा पार्ट आपण कट करून, ओके, हे ऑक्सिन सायटोकायनिन ओपाईन जीन कोड करणारा जेवढं पार्ट आहे तेवढं पार्ट आपण कट करून काय करू शकतो, त्यामध्ये आपण फॉरेन DNA इन्सर्ट करू शकतो आणि ते DNA आपण प्लांटमध्ये इझिली ट्रान्सफर करू शकतो. आणि त्याच्यामध्ये एक्स्ट्रा व्हॅरुलन्स रिजन आहे ह्याच्यामध्ये. त्यानंतर स्वतःचं ओरिजिन ऑफ रेप्लिकेशन ORI रिजन आहे, हा पिंक कलरचा रिजन. ओके, त्यानंतर ओपाईन कॅटाबॉलिझम रिजन. ओके, हे जे ओपाईन तयार होतो त्याला कॅटाबॉलिझम करण्यासाठी, कॅटाबॉलिझम म्हणजे त्याला ब्रेकडाऊन करण्यासाठी काही प्रोटीन्स एन्झाईम्स रिक्वायरमेंट, त्या मग हे जीन ह्या ठिकाणचे जेवढे काही जीन्स आहेत त्या जीन्स प्रोडक्ट हे ओपाईन काय करतो, कॅटाबॉलाइज करतो. सो दिस इज ॲक्च्युअली स्ट्रक्चर ऑफ TI प्लाझ्मा. ओके, तर आता आपण काय बघणार आहोत, एक कॅरेक्टरिस्टिक फीचर्स काय. ओके, TDNA म्हणजे त्याचं कसं कसं यूज केला जातो किंवा TDNAच का आपण यूज करायचं. सो TDNA कंटेन ONC जीन्स विच कोड फॉर ओव्हर प्रोडक्शन ऑफ ऑक्सिन अँड सायटोकायनिन. ओके, रिझल्टिंग इन दी फायटोहार्मोन्स इंडिपेंडंट ट्युमरस ग्रोथ. आता आपण मागच्या स्लाईडमध्ये आपण बघितलं ह्या ठिकाणी, तर ह्या ठिकाणी काय आहे, हे ऑक्सिन आणि सायटोकायनिन. ओके, तर ह्यांना त्या जीनला नाव काय दिलं, सगळ्यांना मिळून ONC जीन, दोन्हीला मिळून एक जीन स्ट्रक्चर कॉमनली नाव दिलं त्याला ONC जीन. तर हे ऑक्सिन आणि सायटोकायनिन जास्त, हे काय आहेत, ऑक्सिन सायटोकायनिन हे दोन प्लांट हार्मोन्स आहेत. ह्यांचं ओव्हर प्रोडक्शन जास्त झाल्यामुळं हे जीन्स काय करतो, ऑक्सिन आणि सायटोकायनिन जास्त तयार करतो. त्यामुळं हे हॉर्मोन जास्त तयार केल्यामुळं त्यांच्यामध्ये प्लांटचं सेलचं डिव्हिजन जास्त होतो. सेलचं डिव्हिजन जास्त झाल्यामुळे त्या ठिकाणी आता कॅन्सरमध्ये काय होतं, अनकंट्रोल्ड ग्रोथ होतं सेलची, त्यामुळं गाठ तयार होतो. सेम प्लांटमध्ये सुद्धा सायटोकायनिन आणि ऑक्सिनमुळं प्लांटच्या सेलमध्ये नंबर ऑफ सेलमध्ये डिव्हिजन्स होतो. सेल एकाचे सेल दोनाचे अनकंट्रोल्ड डिव्हिजन्स होतो, त्यामुळे त्या ठिकाणी गाठ तयार होते. मग हे गाठ कशामुळे तयार होते, तर हे बॅक्टेरियामध्ये असणार हे TDNAमुळे. तर त्या TDNAमध्ये हे जीन्स असल्यामुळं, ऑक्सिन आणि सायटोकायनिन जीन असल्यामुळं, रिझल्टिंग इन द फायटो हार्मोन इंडिपेंडंट ट्युमरस ग्रोथ. ओके, म्हणजे फायटो हार्मोनच्या जरी नसला प्लांटमध्ये तरी त्याच्या इंडिपेंडंटवरती ट्युमरस ग्रोथ होतो, कारण हे TDNAमध्ये असणारे हे ऑक्सिन आणि सायटोकायनिन जीन्समुळं. ओके, ओव्हर प्रोडक्शन होतं त्यांच्यामुळं. सो TI प्लाझ्मिड कंटेन फर जीन, VIR, वर म्हणजे व्हायरुलन्स जीन. ओके, आपण बघितलं या ठिकाणी हे व्हायरुलन्स जे रिजन्स आहे, तर या TI प्लाझ्मिडमध्ये ह्याला म्हणायचं फर जीन. जसं की ओरिजिन ऑफ रेप्लिकेशनला ORI जीन म्हणायचं, तसंच ह्याला VIR, वर जीन असं म्हटलं जातं. सो आता हे वर रिजन फॅसिलिटेट इन अ होस्ट रिकग्निशन. वर रिजन काय करतो की होस्ट रिकग्नाइज करायचं पहिल्यांदा काम करतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल सॉईलमध्ये एखादा डायकॉट प्लांट ग्रो होतो आहे आणि त्याला त्याच्या भोवती जर हे ॲग्रोबॅक्टेरियम, त्या सॉईलमध्ये त्याच्या रूटभोवती जर हे ॲग्रोबॅक्टेरियम बॅक्टेरिया असतील तर त्याला पहिल्यांदा होस्टला रिकग्नाइज करायचं, होस्टला जाऊन होस्टच्या रूटला वगैरे जाऊन अटॅच करायचं काम पहिल्यांदा वर जीनचे काही प्रोटीन्स करत असतील. अँड मीडिएट व्हेरियस इव्हेंट विच इन्क्लूड TDNA ट्रान्सफर. आणि सगळ्यात महत्त्वाचा ह्याच्या व्यतिरिक्त TDNAला ट्रान्सफर करायचं काम, म्हणजे राईट बॉर्डर आणि लेफ्ट बॉर्डर जे आपण मागच्या स्लाईडमध्ये बघितलं, दिस इज द लेफ्ट बॉर्डर, दिस वन इज द राईट बॉर्डर. तर हे राईट बॉर्डर आणि लेफ्ट बॉर्डरला कट करायचं काम, हे कट करून आणि हे अख्खा DNA जे आहे TDNA रिजन हे ट्रान्सफर करायचं कामसुद्धा कोण करत असतो, तर हे व्हर्लन्स रिजनमध्ये, व्हर्लन्स रिजन म्हणजे व्हर्लन्स रिजनमध्ये जेवढं जीन आहे त्या जीनचं जे प्रोडक्ट आहेत ते प्रोडक्ट ह्या TDNAला कट करायन आणि त्याला ट्रान्सफर करायचं काम ते करत असते. ओके, मीडिएट व्हेरियस इव्हेंट विच इन्क्लूड द TDNA ट्रान्सफर. ओके, सो TDNA कंटेन जीन्स फॉर ओपाईन. ओके, TDNAमध्ये अजून एक रिजन्स आहे ते म्हणजे हा ओपाईन रिजन. ओके, ओपाईन रिजन काय करतो, स्पेशल मेटाबोलाइट्स मेडअप ऑफ शुगर अँड अमायनो ॲसिड विच कंडेन्सेट बायोसिंथेसिस. ओके, म्हणजे ओपाईन्स बायोसिंथेसिसचं काम करतो. ओके, तर ओपाईन्स आर सिंथेसाइज बाय प्लांट सेल अँड युटिलाइज बाय द बॅक्टेरियल सेल ॲज अ सोर्स ऑफ कार्बन अँड नायट्रोजन. म्हणजे ओपाईन हे बॅक्टेरियामध्ये असताना हे TI प्लाझ्मिड तयार करत नाही, तर जेव्हा जे TDNA ट्रान्सफर होतो ॲक्च्युअली इन्फेक्शन झाल्यानंतर ना, त्यावेळेला ते प्लांटमध्ये जातो
ओके, आणि ते प्लांटमध्ये जाऊन प्लांटच्या क्रोमोझोममध्ये जाऊन इन्सर्ट होतो आणि तिथं जाऊन तो एक्सप्रेस करतो आणि त्यांच्यापासून प्लांटमध्ये गेल्यानंतर ओपाईन तयार होतो. आणि ते ओपाईन हे काय आहे, ओपाईन कशापासून बनलेलं आहे, शुगरपासून बनलेलं आहे. ओके, आणि अमायनो ॲसिड, त्यामुळे शुगरमध्ये कार्बन आहे, अमायनो ॲसिडमध्ये नायट्रोजन आहे, त्यामुळं कार्बन आणि नायट्रोजन ते प्लांटकडून घेत होतो. ओके, द स्टेप्स आता इन्व्हॉल्व इन टी डी एन ए ट्रान्सफर. आता ॲक्च्युअली हा टी-डी-एन-ए ट्रान्सफर कसा होतो. ओके, आता आत्तापर्यंत आपण काय काय बघितलं, टी डी एन एमध्ये पहिले राईट बॉर्डर आणि लेफ्ट बॉर्डर असतो, हे आपण बघितलं. ते काय करते, विच हेल्प्स इन फॅसिलिटेटिंग ट्रान्सफर ऑफ टी-डी-एन-ए. व्हर्लन्स रिजन म्हणजे काय, त्यांचा रोल काय बघितलं. व्हर्लन्स म्हणजे VIR रिजन, व्हर रिजन, त्यांचा रोल काय आहे की टी-डी-एन-एला ट्रान्सफर करायचे. ओके, आता टी-डी-एन-एमध्ये अजून एक जीन असतो, त्याचं नाव आहे ओपाईन जीन. ओके, ते काय करतो, ओपाईन बायोसिंथेसिस करतो. ओपाईन कशापासून बनले, शुगर आणि अमायनो ॲसिडपासून बनलेलं आहे. ओके, आता टी-डी-एन-ए ट्रान्सफर कसं होतं ॲक्च्युअली, ओके, ते आपण बघणार आहोत. तर टी-डी-एन-ए ट्रान्सफर म्हणजे व्हर रिजन, मग असे आपण बघितलं की व्हर रिजनमधले जीनमधलं जे जीनचं प्रोडक्ट आहे ते प्रोटीन हेल्प्स करतो टी-डी-एन-ए ट्रान्सफर करण्यासाठी. ओके, आता व्हर रिजन्स रिकग्नाइज द सिंगल मॉलिक्यूल प्रोड्यूस्ड बाय प्लांट सेल ऑन वोंडिंग. ओके, वर रिजन रिकग्नाइज काय करतो, पहिल्यांदा सिंगल मॉलिक्यूल त्यामधला प्रोड्यूस्ड बाय द प्लांट सेल ऑन वोंडिंग. सो दिस रिझल्ट इन कोलोनायझेशन ऑफ द बॅक्टेरिया नियर द होस्ट सेल. ओके, जिथं जखम झालेला आहे तो पहिल्यांदा काय करतो, प्लांटला. आता नॅचरली काही काही प्लांटला काही काही ठिकाणी जखम वगैरे झालेला असतो, डॅमेज वगैरे काही पार्ट, मग तिथं हा प्रोटीन काय करतो, रिकग्नाइज करतो प्लांटच्या सेलवरती, रूटवरती, आणि ते रिकग्नाइज केल्यानंतर ना त्या ठिकाणी काय करतो, पहिल्यांदा सगळे बॅक्टेरिया कॉलोनाइज होतात, म्हणजे त्या ठिकाणी सगळे बॅक्टेरिया त्या ठिकाणी जमतात, एकत्रित येतात. ओके, तर ह्याचं ॲनिमेशन व्हिडिओसुद्धा तुम्हाला यूट्यूबवरती मिळेल, हाऊ टी-डी-एन-ए ट्रान्सफर. ओके, मग तुम्हाला क्लिअर पिक्चर होतं की टी-डी-एन-ए ट्रान्सफर कसा होतं, ह्याच्यावरती व्हिडिओ जर बघायचा असेल तर. सो द टी-डी-एन-ए इज निक्ड अँड प्रोटेक्टेड बाय प्रोटीन्स. आता नंतरनं काय होतो की टी-डी-एन-ए जे रिजन आहे, ओके, हा जो टी-डी-एन-एचा रिजन आहे, तो टी-डी-एन-एचा रिजन काय होतो, निक होतो, म्हणजे ह्या ठिकाणी कट होतो, दोन्ही राईट आणि लेफ्ट बॉर्डर. राईट आणि लेफ्ट बॉर्डर हे त्याच्यासाठीच आहेत की टी-डी-एन-एला कटिंग करण्यासाठी. ओके, प्रॉपर. ओके, मग नंतर हे व्हर्लन्स रिजनचे जे जीनचे जे प्रोडक्ट्स आहेत, ते प्रोडक्ट काय होतो, टी-डी-एन-एच्या वरती कोटिंग करतो, सगळे प्रोटीन जे आहेत त्याच्यावरती प्रोटेक्शन देतो, म्हणजे टी-डी-एन-ए ट्रान्सफर होत असताना त्याला कुठल्याही प्रकारचं डॅमेज होऊ नये म्हणून, डॅमेजपासून बचाव करण्यासाठी ह्याच्यावरती हे प्रोटीन सगळे अटॅच होते. ओके, टी-डी-एन-एच्या दोन्ही साईडला, म्हणजे त्याचं प्रोटेक्शन होतं. सो द टी-डी-एन-ए इज निक्ड अँड प्रोटेक्टेड बाय प्रोटीन. ओके, कुठले प्रोटीन, तर व्हर्लन्स जीनच्या प्रोटीन्स. ओके, सो दी सिंगल स्ट्रँड DNA प्रोटेक्टेड बाय प्रोटीन्स पासेस आउट ऑफ द बॅक्टेरियल मेम्ब्रेन. ओके, मग हा बॅक्टेरियल मेम्ब्रेनमधून पास होतो पहिल्यांदा ॲग्रोबॅक्टेरियम, आणि ते प्लांटच्या सेलमध्ये एंट्री करतो. द प्रोटीन DNA कॉम्प्लेक्स इंटर द प्लांट सेल, नंतर ते प्लांट सेलमध्ये एंटर करणार. द सिंगल स्टँडर्ड DNA इंटर दी प्लांट जिनोम. आता हे यातलं सिंगल स्टँडर्ड जे DNA आहे ते प्लांटच्या जिनोमध्ये, प्लांटच्या क्रोमोझोममध्ये जाऊन प्लांटच्या सेलमध्ये जाणार, पहिल्यांदा सेलमध्ये जाऊन न्यूक्लियसमध्ये जाणार, न्यूक्लियसमध्ये असणारे क्रोमोझोमच्या आतमध्ये जाऊन हे टी-डी-एन-ए काय होणार, इन्सर्ट होणार. दी कॉम्प्लिमेंटेशन, निकिंग अँड इंटिग्रेशन ऑफ टी-डी-एन-ए इंटू प्लांट जिनोम. ओके, नंतर ते प्लांटच्या जिनोममध्ये काय होणार, ते इंटिग्रेट होणार. आणि नंतर ॲज अ टी-डी-एन-ए इज द रिजन विच इज ट्रान्सफॉर्म, ॲग्रोबॅक्टेरियम कॅन बी used as a cloning vectors by replacing the टी-डी-एन-ए region with DNA containing gene of interest. ओके, मग अशा पद्धतीनं हा टी-डी-एन-ए हे जे प्रोसेस आहे, कंप्लीट प्रोसेस, हा टी-डी-एन-ए प्लांटच्या जिनोममध्ये जातो. ओके, हे पहिल्यांदा सायंटिस्ट लोकांना कळालं, मग त्याचं हे टेक्निक यूज केलं की नॅचरली हा बॅक्टेरिया काय करतो आहे की ॲटोमॅटिकली स्वतःचं जे टी-डी-एन-ए रिजन आहे, तर टी-डी-एन-ए त्याचं जे प्रोडक्ट आहे, RNA प्रोडक्ट, तो काय करायला लागलो आहे, नॅचरली काय करतो आहे, तो ट्रान्सफर करतो आहे प्लांटमध्ये. मग आपण का बरं त्या टी-डी-एन-एच्या आतमधला जो अनवॉन्टेड रिजन आहे सायटोकायनिन आणि ऑक्सिजन सिंथेसिसचा किंवा ओपाईन मेटाबॉलिझमचा, ते कट करून त्या ठिकाणी आपलं जीन ऑफ जर इंटरेस्ट केलं की नॅचरली हा काय होईल, नॅचरली जीन ट्रान्सफर होईल. त्याच्यासाठी आपल्याला दुसऱ्या इक्विपमेंटची वगैरे गरज भासणार नाही. मग त्या ठिकाणी मग सायंटिस्ट लोकांनी हे आयडिया यूज करून मग ॲग्रोबॅक्टेरियम हे जे बॅक्टेरिया आहे ते मग व्हेक्टर म्हणून ते यूज करायला सुरुवात केली. ओके, मग त्याचं काय आहे, ॲडव्हान्टेजेस काय काय आहेत, व्हॉट आर द ॲडव्हान्टेजेस ऑफ ॲग्रोबॅक्टेरियम ॲज अ व्हेक्टर्स.
फर्स्ट ॲडव्हान्टेज इज द नॅचरल जेनेटिक इंजिनियर. नॅचरली तो काय करतोय स्वतः त्याचे स्वतःचे काही व्हर्लन्स प्रोटीन्स आहेत व्हर्जिनच्या, तो काय करतोय TDNAला कट करतोय, TDNAला प्रोटेक्शन करायचं काम करतोय, TDNAला ट्रान्सफर करायचं काम करतोय. ओके, म्हणजे नॅचरली ही सगळं प्रोसेस होते, म्हणून ह्याला नॅचरल जेनेटिक इंजिनियर असं म्हटलं आहे. ओके, ॲग्रोबॅक्टेरियमला. आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं त्यांच्यामध्ये मार्कर जीन्स आहेत. तर मार्कर जीन कॅन बी यूज्ड ॲज अ सिलेक्शन ऑफ ट्रान्सफॉर्मेशन, हे सुद्धा आपल्याला यूज करता येतो. ओके, तर लिमिटेशन इज दॅट इट कॅन बी यूज्ड ओनली फॉर डायकोटिलेडॉन प्लांट. सगळ्यात महत्त्वाचं मगाशी आपण बघितलं सुरुवातीला की ॲग्रोबॅक्टेरियम हा जे बॅक्टेरिया आहे हे फक्त डायकॉट प्लांटलाच काय करतो, इन्फेक्शन करतो, मोनोकॉटवरती नाही करत. त्यामुळं ते आपल्याला डायकॉट प्लांटमध्येच एखादं जीन जर तुम्हाला ट्रान्सफर करायचं असेल तर त्या ठिकाणीच आपल्याला ते इन्फेक्शन करण्यासाठी आपण यूज करू शकतो, ओनली डायकोटिलेडॉनस प्लांट. सो ऑल्दो फ्यू रिपोर्ट्स आर देअर ऑन दी ट्रान्सफॉर्मेशन ऑफ मोनोकॉटिलेडॉन प्लांट्स युजिंग दिस टेक्निक. ओके, काही लोकांनी मोनोकॉटवरती सुद्धा ते सक्सेस करून दाखवलेलं आहे, बट मोस्टली ते काय करतो, ते डायकोटिलेडॉन प्लांटला इन्फेक्शन करतो. ओके, सो दिस इज ऑल अबाउट दी ॲग्रोबॅक्टेरियम व्हेक्टर्स. तर त्याच्यामध्ये TI प्लाझमिडमध्ये आपण बघितलं की हा व्हर्लन्स रिजन म्हणजे काय, व्हर रिजन, ओरिजिन ऑफ रेप्लिकेशन्स असण्याचा फायदा काय की स्वतः हा प्लाझमिड आहे, ह्याचं एकाचं कॉपी 2 करण्यासाठी, ओरिजिन रेप्लिकेशन होण्यासाठी हा मदत करतो, ओरिजिन ऑफ रेप्लिकेशन. हा ओपाइन कॅटाबॉलिझम, राईट बॉर्डर, लेफ्ट बॉर्डर, ऑक्झिन, सायटोकानिन आणि ओपाइन सिंथेसिसच्या ह्या जीन्स आहेत. हे कशामध्ये आहेत, कंप्लीट हे TDNA रिजनमध्ये आहे. ओके, so this is all about the agrobacterium vectors. Okay, so in next lecture we will see cosmid vectors.